नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UPSC MPSC गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, तलाठीचे वेतन आणि परीक्षा शुल्क. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत तलाठीची शैक्षणिक पात्रता काय असते. तर तलाठी या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असले आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे अधिकृत MACIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे. जर ते प्रमाणपत्र आपल्याकडे नसेल तर नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या कालावधीत MACITचे प्रमाणपत्र सादर करणे हे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण बघणार आहोत तलाठी वेतन श्रेणी. तलाठी या पदासाठी वेतन श्रेणी असते 5,200 ते 20,200 एवढी वेतन श्रेणी असते व ग्रेड वेतन हे 2,400 रुपये इतके असते. तर आपण आता वयोमर्यादा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर तलाठी या पदासाठी कमीत कमी अंतिम दिनांकास 18 वर्षे व कमाल 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे यापेक्षा जास्त नसेल. तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे हे वयोमर्यादा राहील व अपंगांसाठी हीच वयोमर्यादा 45 वर्षे इतकी करण्यात आलेली आहे. तर त्यानंतर आपण बघणार आहोत तलाठी भरतीसाठी 2018 साठी एक्झाम पॅटर्न म्हणजेच परीक्षेचे स्वरूप कसे असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी अर्धा पदवीधर असणे आवश्यक आहे. अशा पदाकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजेच इयत्ता 12वीच्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा इंग्रजी विषय वगळता अन्य विषयांची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. तलाठी या पदाकरिता शासन निर्णय क्रमांक प्र. 2007 व प्रक. 46 0713 दिनांक 27/6/2008 मुद्द्यानुसार गुणवत्ता यादीतील अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराची एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तलाठी पदासाठी उमेदवाराची निवड करताना मुलाखती न घेता फक्त लेखी परीक्षा घेऊन त्यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड यादी करून उमेदवारांची गुणवत्तेवर निवड ही करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत तलाठी भरतीसाठी लागणारी परीक्षा शुल्क. तर खुला प्रवर्गासाठी हे परीक्षा शुल्क 300 रुपये इतके आहे. राखीव प्रवर्गासाठी हेच 150 रुपये इतके आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माजी सैनिकांना हे परीक्षा शुल्क फ्रीमध्ये आहे, म्हणजे त्यांना शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. सदर परीक्षा शुल्कांना परवाता राहील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेस कमीत कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे आपण सर्वांनी लवकरात लवकर अभ्यासाची सुरुवात करावी व आपलं भवितव्य आपण स्वतःच घडवले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला खाली दिलेले लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करा व तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजेच हा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचेल व त्यांचे भवितव्य हे प्रकाशमान होईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा विनंती करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.